हा हे पहा, दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय सर. हा, तर मी इथं पहा तुम्हाला रिफ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट शिकवतो मी मागच्या वेळेला तुम्हाला. तर हे आता इथं हा रिफ्लेक्शन सुरू झाला असेल. मागच्या वेळेस रिफ्रॅक्शन सांगितलं होतं पहा मी तुम्हाला, की हे असं घ्यायचं, हा रे पुढे येत असतो पहा, शॉर्ट मध्ये व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे समजून जाईल. रेअर मीडियम असतं, सर मीडियम असतं, जे नव्हते त्यांच्यासाठी. त्यानंतर मग फर्स्ट मीडियम मध्ये म्हणजे एअर मधली वेलॉसिटी असते V1, आणि सेकंड मीडियम मध्ये वेलॉसिटी असते लाईटची V2, जे की वॉटर मधली वेलॉसिटी असतात. जेव्हा एक लाईट इन्सिडेंट होतो ऑन दी सरफेस ऑफ दी वॉटर, दॅट टाइम तो ए पॉईंट लवकर रीच होतो आणि बी पॉईंट लवकर रीच होत नाही. ओके, तो बी पॉईंट पर्यंत तो पोहोचलेला आणि इकडे ए पॉईंट टच होऊन गेलेला आहे पॉईंटला. हे डॉटेड जी लाईन आहे ती नॉर्मल आहे. ओके, नॉर्मल टू दी वॉटर सरफेस असतो. सो या केसमध्ये याला इथून इथपर्यंत यायला टी टाइम लागतो, तर बी पासून सी पर्यंत तो टाइम मध्ये येतो, आणि त्यावेळेस मध्ये ए हाफ रिफ्रॅक्ट होऊन जाईल तेवढ्या वेळेस मध्ये. ओके, सो हा जो इतकं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं, हे असतं त्याची वेलॉसिटी V1 आणि त्याला लागलेला टाइम T1. ओके, सो तेवढ्याच टाइम मध्ये हा ए पार्टिकल एवढा डिस्टन्स खाली प्रॉपगेट होतो, एवढी रेडियस दाखवते त्याला, कारण त्याची स्पीड तिथं कमी असते म्हणून डिस्टन्स कमी असतो. या सी पॉईंट पासून आपण त्या हाफ सर्कलला एक टँजेंट मारतो, तो जो मीटिंग पॉईंट असेल तिथून तो रिफ्रॅक्ट होत असतो. ओके, सो हे एवढं जे डिस्टन्स आहे एई, हे डिस्टन्स असतं तर V2 त्याची वेलॉसिटी असते आणि टी टाइम मध्ये त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट असतं. सो एवढा एई डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी इंटू टाइम डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो. आता याच्यामध्ये तो जॉमेट्री वापरतो या फर्स्ट ट्रायंगल मध्ये ABC मध्ये, तिथं तो राईट अँगल ट्रायंगल असतो वरती. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन ऑफ आय ची जर व्हॅल्यू वापरली तुम्ही, साइन ऑफ आय म्हणजे काय, इथं आय ची व्हॅल्यू असते, हा अपोजिट साइड आणि हा हायपोटेनियस. त्यानंतर साइन ऑफ आर ची व्हॅल्यू वापरतो तो खालच्या ट्रायंगल मध्ये, इथं या ठिकाणी हा आर अँगल आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो या दोघांचा रेशो घेतला जातो. दोघांचा रेशो घेतल्यानंतर तुम्हाला ए आणि एसी कट होताना दिसेल. मग तुम्हाला भेटणार फक्त V1T अपॉन V2T. ओके, सो हियर एसी गेट कॅन्सल, टी पण कॅन्सल होऊन जाईल कारण टाइम सेम होता. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. तुम्हाला हा रेशो भेटला होता. त्याच्यामध्ये वेलॉसिटी एअर मधली, वेलॉसिटी वॉटर मधली कॉन्स्टंट असते, सो त्यांचा रेशो सुद्धा कॉन्स्टंट येणार. सो या हिशोबाने साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर चा व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट झाली. आणि साइन ऑफ आय आणि साइन ऑफ आर ची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल तर हा स्नेल लॉ असतो, आणि हे स्नेल लॉ जर प्रूव्ह झाला तर रिफ्रॅक्शन प्रूव्ह झालं. समजलं हे इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का? काल झालं शिकून. हे त्या रिफ्लेक्शन मध्ये प्रूव्ह करायचं. रिफ्लेक्शन कसं प्रूव्ह करायचं ते पहा. प्रूव्ह म्हणजे काय, उगं छोटस असतं ते, तसंच असतं. इनिशियल पार्ट सेम असतो, एक्स आणि एक वाय एक लाईन असेल, त्याच्यावरती हा एक सरफेस असेल XY, त्याच्यावरती हा एक इन्सिडेंट रे बंबार्ड होतोय. ओके, सो इन्सिडेंट रे आला, तो ए पॉइंटला इथं टच होऊन गेलेला आहे आणि हा बी पॉइंट पर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे हे असा येतो तिरका. आता हा इन्सिडेंट रे, हा कुठला रे? इन्सिडेंट रे. ओके, जो या सरफेस वरती XY एक सरफेस आहे, फिनिश सरफेस, त्याच्यावरती तो कोइन्सिडेंट होणार. ओके, किंवा इम्पॅक्ट करणार, बंबार्ड होणार. सो दॅट टाइम आता काय होणार की हा बी पॉइंट इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती टाइम लागणार आहे, तर टी टाइम लागणार. बी पॉइंट इथपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे हा सी पॉइंट असतो, त्याला पर्टिक्युलर टाइम पिरियड किती लागेल, टी टाइम पिरियड लागेल. हा सध्याला एअर मध्ये याची व्हेलॉसिटी समजा V असेल, तर याची व्हेलॉसिटी जर V असेल तर याला B टू C डिस्टन्स किती असणार, तो डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी इंटू टाइम. सो वेलॉसिटी किती होती V, टाइम किती, सो BC हे डिस्टन्स असलं पाहिजे VT. BC हे डाऊट याच्यात? ओके, हे मागच्या वेळी शिकून झालेलं आहे. आता पुढे पहा, तुम्हाला ते एक दिसेल ए पॉइंटला तो कोइन्सिडेंट होतोय, त्यामुळे इथं तुम्हाला नॉर्मल जर आपण ड्रॉ केला, एक नॉर्मल जर आपण ड्रॉ केला, नॉर्मल म्हणजे काय, या सरफेसला परपेंडिक्युलर, हा सरफेस जो असतो त्याला परपेंडिक्युलर जी लाईन असते त्याला म्हणतो आपण नॉर्मल. हा असतो नॉर्मल. नॉर्मल हा शब्द मॅथमॅटिक्स मध्ये सरफेसला परपेंडिक्युलर म्हणून यूज केला जातो. ओके, सो हा जो नॉर्मल आपण ड्रॉ करणार आहे या ठिकाणी, सो हा जो नॉर्मल आहे, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे हा होता आणि हा नॉर्मल होता, यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडेंट. झालंय ना 10th मध्ये? ओके, अँगल ऑफ इन्सिडेंट असतो. काय जॉमेट्री,
बाय जॉमेट्रिकल मेथड म्हणजे जॉमेट्रीचा यूज करून तुम्हाला हा अँगल ऑफ इन्सिडेंट या ठिकाणी पण भेटतो. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल यांच्यामध्ये जो अँगल असतो तो पण अँगल ऑफ इन्सिडेंट एवढाच अँगल असतो. आता हे प्रूव्ह करायची तुम्हाला गरज नाहीये. वेळ भेटला तुम्ही कधी तुम्हाला हे प्रूव्ह करून देईल. सध्याला तुम्ही हे रटून घ्या, कारण याची तुम्हाला फिजिक्स मध्ये कोणी डिमांड करत नाही. हा मॅथमॅटिकल पार्ट झाला. सध्याला करून घ्या तेवढं की नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मध्ये हा एवढा जेवढा आय इथं असतो तेवढाच हा आय इथं पण असतो. जॉमेट्रीने सॉल्व्ह केलंय ते हे ट्रायंगल घेऊन. ओके, सो विषय तसा नाहीये. आता एक नॉर्मल आपण ड्रॉ केला. नॉर्मल आणि इन्सिडेंट रेच्या मधील अँगल जो असतो तो इन्सिडेंट अँगल असणार. आता टी टाइम मध्ये हा बी पासून सी पर्यंत ट्रॅव्हल होतो. बीसी डिस्टन्स टी टाइम मध्ये ट्रॅव्हल केलं तर त्याची जे डिस्टन्स आलं ते व्हेलॉसिटी इंटू टी आलं, कारण बी व्हेलॉसिटी एअर मधली व्हेलॉसिटी. ओके, सो ऍट द पॉइंट ए आता ज्या टाइम मध्ये हा बी ट्रॅव्हल होतो टी टाइम मध्ये, जर हा टी टाइम मध्ये जर हा बी ट्रॅव्हल होतोय, टी टाइम मध्ये हा बी सी पर्यंत ट्रॅव्हल होतोय, तेवढ्या टाइम मध्ये हा ए होऊन जाईल ना. समजलं का? बी सी पर्यंत यायच्या टाइमासाठी टी टाइम लागला, तेवढ्याच टी टाइम मध्ये हा ए इथपर्यंत पोहोचून गेलेला आहे सध्याला. आता बी पासून सी पर्यंत यायला जर याला टी टाइम लागतोय, एवढं डिस्टन्स तो कॅरी करतोय, तर इथून पण हा रिफ्लेक्ट होऊन जाईल तेवढं डिस्टन्स. बरोबर की नाही? समजलं का? हो सर, समजलं का? हा, मग 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 हे तेवढ्या टाइम मध्ये एक डिस्टन्स कॅरी करेल. आपण डिस्टन्स एक सेमी सर्कल मारून घेऊ. एवढ्या सेमी सर्कल पर्यंत तो कुठे येते, म्हणजे इथपर्यंत एवढी रेडियस असलेलं हे रेडियसचं किती डिस्टन्स असेल हे डिस्टन्स असतं. त्याची व्हेलॉसिटी वीच असते आणि त्याला टाइम लागलेला वीटीच आहे. म्हणजे ही रेडियस जी आहे त्याची व्हेलॉसिटी इंटू टी एवढ्या डिस्टन्सची रेडियस आहे. कारण या ठिकाणी मीडियम चेंज न झाल्यामुळे व्हेलॉसिटी चेंज होत नाही. मागच्या केसमध्ये काय व्हायचं, एअर मधनं तो वॉटर मध्ये जायचा, सो व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स व्हायचा, कारण मीडियम चेंज तो व्हेलॉसिटी चेंज लाईट. पण या ठिकाणी तुम्ही एअर मध्येच आहात. दोन केसेस मध्ये, इकडची केस सुद्धा एअर मध्ये, इकडची केस सुद्धा एअर मध्ये. मग तो सारख्या टाइम मध्ये सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, कारण तुम्ही एकाच मीडियम मध्ये आहात. सो याने जर इकडे व्हीटी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय टी टाइम मध्ये, तर हा इकडे पण व्हीटी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार टी टाइम मध्ये. बट विषय असा आहे की हा रिफ्लेक्ट होणार आहे इकडे, कारण हा बंबाट होऊन रिफ्लेक्ट होऊन जाईल या सरफेसवर, कारण तो रिफ्लेक्ट नाही होणार आहे. रिफ्लेक्शनचा रूल पाहतोय आपण. सो या केस तुम्हाला रिफ्लेक्शन पाहायला भेटेल, मला समजेल पाहतो व्हिडिओ मध्ये पुढे. मग एक रेडियस घेतली पाहिजे त्यांनी व्हीटी टाइम एवढी, कारण तेवढा डिस्टन्स तो परफॉर्म करेल टी टाइम मध्ये. तो काय करणार, आता परत मागच्या केस सारखं त्या सी पॉईंट मधून एक टँजंट मारणार तो त्या याला. दिसतंय नाही बा, सी पॉईंट मधून एक टँजंट मारली होती मागच्या पण एका सर्कलला बघा, आणि हे जे टँजंट जिथं जाईल त्या टँजंट मधून तो रिफ्लेक्ट झालेला असतो. असं असतं ते, म्हणजे या पॉईंट मधून तो रिफ्लेक्शन देतो बा. समजलं? समजलं का? हो हॅलो, सर. हा, तर याला डी पॉईंट तुम्ही कन्सिडर करून घ्या. सो हा डी पॉईंट, हा बी पॉईंट, हा सी पॉईंट, हा ए पॉईंट, अशी तुम्हाला एक जॉमेट्रिकल फिगर तुम्हाला आता भेटली. कॉन्सेप्च्युअल मी जे सांगतोय ते लिहायचं तिथं, तुम्ही वाचा, तुम्हाला समजून जाईल. सो हा ई पॉईंट घेतला त्यांनी, समजा 20 घेतला होता, तर काही फरक पडत नाही. तुमचा हा जो पॉईंट असतो हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. हे महत्वाची गोष्ट आहे बाई, की अँगल ऑफ रिफ्लेक्शन कुठं झाला मग, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो मानला जातो तो याला मानलं जातं ऍक्च्युअली, म्हणजे नॉर्मल आणि तुमचा रिफ्लेक्टेड रे हाय यांच्या मधील जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हटलं जातं. आणि इन्सिडेंट रे आणि याच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट असतो. झाले की नाही 10 पर्यंत फिगर तुमची? हे झालंय ना तुम्हाला? इन्सिडेंट रे आणि नॉर्मल याच्यातला अँगल आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल याच्यातला रिफ्लेक्शन अँगल. हे डाऊट याच्यामध्ये? नाही सर. हा, आता याच्यामध्ये जॉमेट्री, तुम्ही जॉमेट्रीचा यूज केला तर तुम्हाला हा जो रिफ्लेक्टेड अँगल आहे हाच अँगल तुम्हाला हा जो तुम्ही टँजंट काढली होती, हे जो सरफेस होता याच्यामध्ये सापडतो, म्हणजे हाच अँगल रिफ्लेक्टेड अँगल असतो. आणि मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं होतं पहा, मी तुम्हाला जॉमेट्रीने अजून एक गोष्ट सांगितली होती, हे आणि हे याच्यामध्ये अँगल इन्सिडेंट अँगल असतो. समजलं का? जॉमेट्रीचा वापर करून काढलेला आहे. मला तिथं पॅरलोग्राम आणि रेक्टँगल तयार करावं लागतील, दॅट टाइम यू विल गेट दिस आन्सर. त्यासाठी तुम्हाला जॉमेट्रीचा वापर करावा लागतो. आता ती जॉमेट्री आपण करायची गरज नाहीये. ओके, त्याची सध्याला गरज नाहीये. पण डायरेक्ट अज्युम करून घ्या की आय हा अँगल या ब्ल्यू लाईनच्या मध्ये असतो, म्हणजे जो इथला इन्सिडेंट अँगल असतो तेवढा अँगल इथं असतो. आणि जो माईक ऑफ करा कोणाचा माईक सुरू. हा येलो अँगल जो दाखवलाय मी इथं, हा एवढा, हा रिफ्लेक्टेड अँगल एवढा असतो.
समजलं? समजलं? हे पाठ करा. मग आता पुढे पहा, हे जे लाईन असते ही ई टू सी, ई टू सी जी लाईन असते हिला वेव्ह रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट म्हटलं जातं. ओके, हे रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट असते ईसी. आता याच्यामध्ये थोडंसं जॉमेट्रीचा वापर करावा लागेल. ई सी ए याला ट्रायंगल म्हणतो आपण, ते माहिती तुम्हाला. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. कुठला ट्रायंगल कन्सिडर करणार आपण? हा वाला. ओके, या ट्रायंगलला कन्सिडर करा आणि मग या ट्रायंगलला पण कन्सिडर करा. हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे तुम्हाला. आता या अँगल मध्ये कसं होणार आहे पहा. विषय असा आहे की मी एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला इथं, मग त्याच्यानंतर तुम्ही पहा. हा एक सर्कल होतं, या सर्कलला ही एक टँजंट आहे. टँजंट रेडियस थेरम, हा थेरम तुम्ही ऐकलेला असेल पहा 10th मध्ये असताना. टँजंट रेडियस, एक सर्कल असेल, सर्कलला एक टँजंट असेल, तर त्या सर्कलची जी रेडियस असते, रेडियस म्हणजे ही रेडियस झाली एवढी, रेडियस झाली एवढी एवढी, आणि ते टँजंट जी असते ती टँजंट, यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असतो? 90 डिग्रीचा अँगल. 90 डिग्री. समजलं? हा टँजंट रेडियस थेरम होता 10th मध्ये तुम्हाला झालेला असेल. सो त्या हिशोबाने हा डिग्री 90 डिग्री झाला. म्हणजे हा टँजंट आणि ही इथली रेडियस, या दोघांच्या मधला डिग्री 90 डिग्री असणार, कन्फर्मेशन. ओके, सो त्यानंतर तुम्हाला अजून एक थेरम झालेला आहे, अँगल इन सेम सेगमेंट. ऐकलंय का नाव कधी? अँगल्स इन सेम सेगमेंट हे नाव ऐकलंय कधी? ऐकलंय. हा, हे जो थेरम होता, आता तो आठवत नसेल तुम्हाला, मी सांगतो. जर एकच सेगमेंट असेल पहा, जसं की एसी सेगमेंट आहे पाहिजे, तर एकच सेगमेंट असेल तर दोन त्या सेगमेंट पासून निघाले जे अँगल्स असतात दोन, त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो आपण. त्यासाठी सर्कल लागतं. आणि हा एक दुसरा अँगल आहे पहा. तर एकाच सेगमेंट पासून म्हणजे ए आणि सी पॉईंट पासूनच निघालेले दोन अँगल आहेत ते पहा. तर अँगल सुद्धा इक्वल असतात. म्हणजे हा 90 डिग्री असेल तर हा पण 90 डिग्री असणार. समजलं? समजलं का? हो सर, समजलं. याला अँगल इन सेगमेंट म्हणतात. एका सेगमेंट पासून निघालेले दोन अँगल इक्वल असतात व्हेन दिस टू अँगल्स आर ऑन दिस सर्कम्फरन्स. म्हणजे त्याचे जे काय म्हणतात, त्या अँगलचा जो व्हर्टेक्स पॉईंट असतो तो सर्कम्फरन्सवर असला पाहिजे ऑफ दी सर्कलच्या. तर इथं ती कंडिशन तशी येते, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल असतो. सो दॅट्स वाय we are considering angle E is equal to angle B. So angle E is a 90 degree because of tangent radius theorem. So angle B is also 90 degree because of angle in same segment. Any doubt? नाही सर. एवढा एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही तुम्हाला, फक्त ते समजण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी. हे एवढा अँगल इन सेम सेगमेंट वगैरे हा जॉमेट्रिकल पार्ट तुम्हाला फिजिक्स मध्ये काही विचार, फक्त तुम्हाला रट्टा मारून नाही म्हणून काही गोष्टी सांगतो. ज्या छोट्याशा आहेत सांगतो, ज्या खूप मोठ्या आहेत त्या कधीतरी वेळ भेटला तर सांगतो. सो हा ट्रायंगल घेतला पाहिजे हा आणि तो ट्रायंगल, दोघांमध्ये तो अँगल इन सेम सेगमेंट वापरणार आणि तो अँगल ई आणि अँगल बी ला इक्वल दाखवणार. हे पहा दिसतंय ना? सो 90 डिग्री 90 डिग्री, करेक्ट? इथपर्यंत क्लिअर झालं असेल. मग याच्यावरून तुम्हाला दोन गोष्टी भेटतात की एई इज इक्वल टू बीसी तुम्हाला सापडते. एई इज इक्वल टू बीसी का सापडते? त्याचं कारण असं आहे की हे जे सर्कल्स असतात, जसं की हे एका अँगल इन सेम सेगमेंट्स मध्ये सर्कल्स असतात. हा 90 डिग्री 90 डिग्री असतो, बरोबर? सो याच्या बाजूला जे एई आणि बीसी असतात, हे कॉन्ग्रुएन्सी वापरली तुम्ही, जरी तर कॉन्ग्रुएन्सीचा जरी वापर केला तरी पण तुम्हाला एई आणि बीसी एकाच सर्कलच्या रेडियस पाहायला भेटतात. अच्छा, हा, तर तुम्हाला इथं या दोन इक्वल सापडतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ऑलरेडी मेन्शन केले ते, हा बी सी पर्यंत जाताना टी टाइम घेतो आणि त्याचा डिस्टन्स किती असेल, मग हे त्याची वेलॉसिटी होती व्ही, त्याला लागला टाइम टी, म्हणजे बीसी किती झालं? व्हीटी झालं. समजलं? आणि तेवढ्याच टाइम मध्ये हा ए इथून रिफ्लेक्ट होऊन गेलेला असतो पहा. रिफ्लेक्ट होताना याला लागलेला असतो आणि त्याची वेलॉसिटी असते व्ही, कारण ते दोघे एकाच मीडियम मध्ये. म्हणजे ई ची व्हॅल्यू पण किती झाली? व्हीटी. बीसी ची व्हॅल्यू पण किती झाली? व्हीटी.
मग ई आणि बीसी इक्वल असले पाहिजे की नाही? हो सर. हा मग हे इक्वल दाखवलं इथं मी पहा. मग हे प्रूफ समजेल इथं बी आणि टी ते टो म्हणतात टाइमला, आपण टी म्हणायचं. आपल्या बुक्स मध्ये टी दिलंय. सो आता या ठिकाणी आणि एसी जी आहे ते दोघांची कॉमन साइड आहे पहा खाली. सो हा जो ट्रायंगल आहे फर्स्ट आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल झाले अकॉर्डिंग टू विच प्रॉपर्टी? कोणत्या प्रॉपर्टीने ते कॉन्ग्रुएंट ट्रायंगल होणार आहेत? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल होण्यासाठी याला कोणची प्रॉपर्टी लावावी लागेल? आता गरज नाही हे सांगायची, पण तरी पण कोणची प्रॉपर्टी लावावी लागेल? तुमचा मॅथमॅटिक्स हे 90 डिग्री आहे. एक अँगल तुमच्याकडे आहे, ही साइड या साइडला इक्वल आहे. ओके, आणि यांचा हायपोटेनियस दिलेला आहे पहा तुम्हाला. दोघांचा हायपोटेनियस सारखा आहे, या ट्रायंगलचा पण आणि त्या ट्रायंगलचा पण. म्हणजे कोणची प्रॉपर्टी लावणार तुम्ही? RHS टेस्टनी. हे टेस्ट वगैरे माहिती आहे तुम्हाला, SSS, RHS, साइड अँगल साइड. त्याच्यापैकी राईट हँड साइड हायपोटेनियस आणि राईट अँगल हायपोटेनियस आणि साइड या टेस्ट नुसार ते कॉन्ग्रुएंट होतं. समजलं? हे पहा, हा 90 डिग्री हे एक साइड आणि हा हायपोटेनियस. 90 डिग्रीचा समोरचा हायपो असतो, हायपो दोघांचा सेम आहे. सो त्या प्रॉपर्टीने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात. आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जे असतात, कुठलेही दोन जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर ते करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा इक्वल असतात. झालंय ना हे 9th 8th पर्यंत? सीपीसीटी यायचे पहा तुम्ही, हे लिहायचे का तुम्ही सीपीसीटी शॉर्टकट मध्ये? काय अर्थ असतो सीपीसीटीचा? जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, कॉन्ग्रुएंट म्हणजे नियर अबाउट इक्वल, तर याचा हा अँगल याच्या एवढा असला पाहिजे, हा इथला अँगल हा एवढा एवढा असला पाहिजे, आणि हा छोटावाला या छोट्याला एवढा असला पाहिजे. समजलं का? प्रत्येक अँगल इक्वल असतो त्याचा. इफ टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्या याच्याने कॉन्ग्रुएंट आहे? RHS ने कॉन्ग्रुएंट आहे. ओके, लिहिलं तरी चांगलं, नाही लिहिलं तरी चालेल. सो अकॉर्डिंग टू सीपीसीटी, सीपीसीटी म्हणजे काय? सीपीसीटीचा अर्थ कोण सांगेल? माहिती कोणाला सीपीसीटी काय असतं? शॉर्टकट मध्ये लिहित ना तुम्ही सीपीसीटी. मग अँगल ABAC हा अँगल आणि अँगल ECA हा अँगल इक्वल सापडेल. अँगल BAC इज इक्वल टू अँगल ECA. आणि BAC लाच तुम्ही I म्हणायचे आणि EC लाच तुम्ही R म्हणायचे, आणि I इक्वल टू R असेल तर रिफ्लेक्शन झालंय. समजलं? रिफ्लेक्शनचा रूल आहे तो, इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल असला पाहिजे. सो ते प्रूफ. हे सीपीसीटी कोण सांगेल? सीपीसीटी काय असतं कोणालाच माहित नाही. असं काय करता तर तुम्ही? सीपीसीटी हा शब्द कधी वापरला जातो? जेव्हा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात त्याचे करस्पॉन्डिंग पार्ट्स कॉन्ग्रुएंट असतात असं म्हणण्याचा अर्थ आहे त्यांचा. म्हणजे ते असं आहे, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. समजलं का? इक्वल असतात त्याच्यासाठी हा शब्द लागतो CPCT. समजलं? समजलं का? सो सीपीसीटी नुसार इथं तुम्हाला इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल पाहायला भेटतो. आणि मग आपण म्हणतो की इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड असेल तर ते रिफ्लेक्शन लॉ प्रूव्ह झाला तुमचा. फिनिश. समजलं? रिफ्लेक्शन समजलं का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? येतोय सर. हा तर काहीतरी सांगा ना. रिफ्लेक्शन समजलं नाही समजलं, रिफ्रॅक्शन समजलं नाही समजलं, काही तर बोलता. सर समजलं. तर हे तुम्हाला इथं रिफ्लेक्शनची डायग्राम दिसते पहा, मी जे तुम्हाला आता एक्सप्लेन केली ते सगळं एक्सप्लेनेशन खाली लिहिलेलं आहे व्यवस्थित. एक्सप्लेनेशन मध्ये काही डाऊट आहे का? नाही कसं प्रूव्ह करायचं ते? बस, बाकी मग आता वाचून घ्या आणि लिहून टाका. त्याला काय लागतं थिअरी लिहायला? फक्त मेन कॉन्सेप्ट सांगायचा होता. रिफ्रॅक्शन काला शिकवलंय. सो याच्यामध्ये हे जो टॉपिक आहे हा समजा डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. सो या टॉपिकला काही इतकंसं लक्ष द्यायची तुम्हाला गरज नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रिलेशन दाखवलंय तुम्हाला कोणासोबत?
तर वेव्हलेंथ सोबत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रिलेशन जे असतं वेव्हलेंथ सोबत, त्याला तुम्ही वेव्हलेंथचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो त्याला त्याचा रेशो जो असतो तो व्हेलॉसिटी 1 अपॉन व्हेलॉसिटी 2. ओके. आता तुम्हाला जर त्याला वेव्हलेंथ मध्ये दाखवायचं असेल तर तुम्ही थोडंसं या ठिकाणी एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त बस, बाकी काही गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालते, महत्वाचा टॉपिक नाही. न्यूमेरिकल साठी काम येईल. तर तुम्हाला रिलेशन सांगायचं आहे पहा वेव्हलेंथचं डिपेंडन्स ऑफ वेव्हलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. म्हणजे वेव्हलेंथ जी आहे ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती डिपेंड असते मीडियमच्या. म्हणजे कुठं वेव्हलेंथ कमी होते कुठं वेव्हलेंथ जास्त होते ते कशी डिपेंड आहे, मीडियम वर डिपेंड आहे. म्हणून लाईटची जी स्पीड आहे ते व्हॅक्यूम मध्ये जास्त असते आणि मीडियम डेन्सर असेल तर लाईटची स्पीड कमी होऊन जाते. माहिती तुम्हाला हे. याचं एक्झॅक्ट ऑपोजिट असतं साऊंडची स्पीड डेन्सर मीडियम मध्ये जास्त असते. म्हणजे जसं की आता तुम्ही अर्थवरती जर साऊंडची स्पीड पाहिली तर खूप जास्त असणार, पण अर्थवर किती जरी मोठा साऊंड झाला तरी पण तो व्हॅक्यूम मधनं होत नाही. आता मोठमोठे तुम्ही पाहिलं असेल आता एवढे मोठमोठे ब्लास्ट होतात स्पेस मध्ये, म्हणजे आता मोठमोठे प्लॅनेट्स असतात ते एकमेकाला आदळतात, आहे की नाही. त्यांचा लाईट आपल्यापर्यंत येतो पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही. कधी आवाज आलाय का तुम्हाला मोठा प्लॅनेट एकमेकाला आदळल्यानंतर मोठा आवाज आलाय कधी तुम्हाला अर्थवरती मोठमोठे प्लॅनेट आदळल्यानंतर? नाही सर, नाही आलं. मग त्यांचा काय दिसतो आपल्याला, त्यांचं मोठी बंबार्डमेंट दिसते, त्यांचं सगळं दिसतं, लाईट वगैरे सगळं दिसतं, बाकी आपल्याला त्यांचा आवाज येत नाही. आवाज काय येत नाही? आवाज न येण्याचं कारण असं आहे, आवाज होतो पण आवाज नाही येणार, कॅरीच होणार नाही तो, मध्ये व्हॅक्यूम आहे. विदाऊट मीडियम साऊंड ट्रान्सफर होत नाही. जर साऊंड ट्रान्सफर असेल तर मीडियम लागणार. व्हॅक्यूम मध्ये मीडियम नसल्यामुळे त्याचा किती जरी मोठा आवाज झाला, किती जरी मोठा डेसिमल मध्ये आवाज आला तरी पण तो आपल्यापर्यंत कॅरी होणार नाही. किती जरी तर आपल्यापर्यंत लाईट कॅरी होते, आपल्यापर्यंत हीट कॅरी होते, आपल्यापर्यंत सगळं कॅरी होते, फक्त साऊंड नाही कॅरी. सो साऊंडला कॅरी होण्यासाठी मीडियम लागतो. आणि जर तुम्हाला लाईटला कॅरी करायचं असेल तर मीडियमची गरज, तो कशाही फॉर्मॅटमध्ये कॅरी होतो. तुम्ही त्याला मीडियम द्या नको द्या, ती वेव्ह आहे. ओके, ट्रान्सफर टाईपची वेव्ह आहे, ती हीट वगैरे सोबत कॅरी होते. तर याच्यामध्ये तुमच्या मीडियम नुसार तुमची लाईटची जी स्पीड आहे ती कमी जास्त होते. स्पीड कमी जास्त होते डायरेक्टली तुमची वेव्हलेंथ कमी जास्त होते. ओके, सो लक्ष द्या इकडे बघा. आता आपण असं समजू की या ठिकाणी एक टी टाइम मध्ये कोणतरी ट्रॅव्हल करते. ओके, टी टाइम मध्ये एक लाईट ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करतोय, त्याचा टाइम पिरियड टी आहे समजा, तो पर्टिक्युलर टाइम पिरियड टी मध्ये तो ट्रॅव्हल करतो. तर टी टाइम मध्ये जर तो ट्रॅव्हल करत असेल एक सायकल, म्हणजे त्याचं एक सायकल टी टाइम पिरियड मध्ये ट्रॅव्हल करतं, कारण लाईट ही ट्रान्सफर्स वेव्ह आहे. त्याचं रिलेशन आपल्याला वेव्हलेंथ सोबत काढायचे. हे पहा, लाईट एक ट्रान्सफर्स वेव्ह असते. लाईट एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एक सायकल आपण कंप्लीट म्हणतो. म्हणजे वन क्रिस्ट अँड वन ट्रफ म्हणजे कंप्लीट वन सायकल. कंप्लीट वन सायकलला लागणारी लेंथला आपण म्हणतो वेव्हलेंथ. ओके, ही वेव्हलेंथ याला म्हणणार आपण लॅम्बडा. हे लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ असते. सो याला लागणारा टाइम पिरियड जो असतो म्हणजे कंप्लीट वन सायकल साठी रिक्वायर्ड टाइम, त्याला म्हटलं जातं कंप्लीट टाइम पिरियड. म्हणजे त्याला कॅपिटल टी ने इंडिकेट केलं जातं. कंप्लीट टाइम पिरियड म्हणजे काय, वन सायकल साठी लागणारा टाइम पिरियड. वन सायकल साठी लागणारी लेंथ म्हणजे लॅम्बडा असते, वेव्हलेंथ असते. आणि याची जी व्हेलॉसिटी असणार तिला आपण अझ्युम करू समजा v1. हे लॅम्बडा 1 घेतलं तर हा टाइम पिरियड पण समजा येईल. आपण याच्यानुसार जाऊ. सो पहिल्या लाईटचे पार्टिकल आहे त्याचं वन सायकल साठी पहिल्या मीडियम मध्ये, म्हणजे पहिलं मीडियम आहे समजा एअर आहे. ओके, एअर मध्ये जाताना याची व्हेलॉसिटी आहे v1, याला लॅम्बडा 1 वेव्हलेंथ लागते आणि त्याचा टाइम पिरियड आहे t. ओके, एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड. सो हा टाइम पिरियड किती असणार? टाइम पिरियडचा फॉर्म्युला किती सिंपल आहे, टाइम, व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स ना, यांचं रिलेशन काय असतं? जर मला टाइम व्हेलॉसिटी याचं डिस्टन्स काढायचं असेल तर व्हेलॉसिटी इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम जर काढायचं असेल तर व्हेलॉसिटी इकडे डिवाइड करावी, म्हणजे काय होईल, लॅम्बडा 1 डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी 1. समजलं? डिस्टन्स डिवाइड बाय व्हेलॉसिटी केली की आपल्याला टाइम भेटेल. हे डाऊट याच्यामध्ये. जे दुसरं मीडियम आहे समजा वॉटर आहे, समजा वॉटर मीडियम मध्ये याचं कंप्लीट एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा जे डिस्टन्स आहे त्याला लॅम्बडा 2 म्हणणार. कंप्लीट एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम पिरियडला टीच म्हणणार, कारण टाइम पिरियड सेम असणार. आणि हा जो व्हेलॉसिटीने जात होते व्हेलॉसिटी असणार v2, बिकॉज मीडियम चेंज झाला. सो या ठिकाणी याचा टाइम पिरियड असणार. टाइम पिरियडचा पुन्हा फॉर्म्युला येईल, टोटल डिस्टन्स म्हणजे लॅम्बडा 2 आणि डिवाइड बाय व्हेलॉसिटी म्हणजे v2. सो टी चा फॉर्म्युला झाला लॅम्बडा 2 डिवाइड बाय v2. समजलं सर? समजलं.
या ठिकाणी तुम्हाला दोघा टाइम पिरियड जवळपास तुम्हाला सेम लागतोय, म्हणजे टाइम पिरियड सेम लागणार, फक्त वेव्हलेंथ मध्ये फरक पडणार आहे. टाइम पिरियड सेमच राहतो, वेव्हलेंथ मध्ये फरक पडतो. टाइम तेवढ्याच टाइमात ट्रॅव्हल होणार, टाइमची स्पीड म्हणजे टाइमचं ऍक्च्युअली टाइम चेंज होत नाही लाईटच्या स्पीड मध्ये, लाईट त्याच टाइमात तसंच तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, फक्त त्याच्या वेव्हलेंथ मध्ये फरक पडत राहतो, वेव्हलेंथ कुठे जास्त होते कुठे कमी होते असं. सो या ठिकाणी तुमचा टाइम पिरियड सेम असल्या कारणाने तुम्ही दोघांना इक्वेट करू शकतात, बरोबर. दोघांचा टाइम पिरियड सेम असणार, λ1 अपॉन v1 इज इक्वल टू λ2 अपॉन v2. तो λ1 अपॉन v1 आणि λ2 अपॉन v2 दोघांना इक्वेट करून टाका. ओके, सो इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, किंवा एक व्हॅल्यू काढा दुसऱ्यात टाका, असं काहीतरी करा. तो पहा, मग λ1 अपॉन v1 इज इक्वल टू λ2 अपॉन v2 असं होऊन जाईल ते. मला जर कोणत्या एकाची व्हॅल्यू काढायची असेल, आता मला समजा λ2 ची व्हॅल्यू काढायची, वॉटर मधल्या मीडियमची वेव्हलेंथ काय असणार, एअर म्हणजे λ1 म्हणजे व्हॅक्यूम मधली घेऊन टाका, व्हॅक्यूम म्हणजे एअर नियर अबाउट इक्वल असते ते, आणि आपल्याला हे λ2 जे होतं हे होती वॉटर मधली वेव्हलेंथ. आणि तुम्हाला मी क्वेश्चन विचारलाय वॉटर मधली वेव्हलेंथ काय असेल, क्वेश्चन आहे वॉटर मधली वेव्हलेंथ काय असेल. तुम्हाला व्हॅक्यूम मधील त्याची स्पीड माहिती असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, त्याची वेव्हलेंथ तुम्हाला व्हॅक्यूम मध्ये दिली जाईल. व्हॅक्यूम मध्ये वेव्हलेंथ काय असणार, तुम्हाला वॉटर मधली स्पीड पण दिली जाईल, आणि तुम्हाला वॉटर मधली वेव्हलेंथ विचारली. समजला हा क्वेश्चन कसा विचारला जाईल तर? हो सर. हा, सो याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही, हा v2 फक्त इकडे शिफ्ट करून टाका, तुम्हाला वॉटर मधली वेव्हलेंथ भेटेल. ओके, आता वेव्हलेंथचं रिलेशन तुम्हाला फ्रिक्वेन्सी सोबत पण दाखवता येतं, बरोबर ना. जसं की आता जर आपण म्हटलं की फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कसं येणार, तर रेशो घेताना कसा घेणार तुम्ही, तर थोडासा उलटा घ्या. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा रेशो रेसिप्रोकल असतो. म्हणजे जर का तुम्ही असं घेताय, तुमचा रेशो काय आला होता, λ1 अपॉन v1 इज इक्वल टू λ2 अपॉन v2. तुम्ही लॅम्बडा आणि लॅम्बडाचा रेशो जर एक बाजूला घेतला, म्हणजे हा λ2 इकडे घेतला, v1 इकडे घेतला, तुम्हाला काय भेटेल, λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू v1 अपॉन v2. बरोबर, हे डाऊट याच्यात नाही असेल. मला क्वेश्चन मध्ये वेव्हलेंथही विचारली, मला क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी विचारली, कोणत्या तरी एका मीडियमची, व्हॅक्यूमची दिलेली असेल आणि दुसऱ्या मीडियमची विचारलेली असेल. आता मला वेव्हलेंथ विचारली, मला फ्रिक्वेन्सी विचारली, न्यूमेरिकल साठी क्वेश्चन महत्त्वाचा. तर फ्रिक्वेन्सीचं रिलेशन वेव्हलेंथ सोबत कसं असतं, रेसिप्रोकल. मागे सांगितलं मी तुम्हाला, वेव्हलेंथच्या रेसिप्रोकल असते फ्रिक्वेन्सीच्या रेसिप्रोकल मध्ये चालतो वेव्हलेंथ. कारण वेव्हलेंथ वाढली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होणार, फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणजे वेव्हलेंथ वाढणार. समजलं? हो सर. समजलं का? मग या वेव्हलेंथला जर या फॉर्म्युल्यातून काढून टाकायचं असेल आणि आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करायचा असेल, याच्या जागी फ्रिक्वेन्सीचा, तर कसा तयार करणार मी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, तर λ1 जर वेव्हलेंथ होती पहिल्याची, तर तिथं n2 लिहायची, म्हणजे दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी वरती लिहायची आणि पहिल्याची फ्रिक्वेन्सी खाली लिहायची. समजलं का? हो हे सर. तीनही रेशो इक्वल झाले मला. हे पहा, λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू v1 बाय v2 असेल, तर मग n2 बाय n1 ची व्हॅल्यू v1 बाय v2 असते. समजलं? हे समजलं का? हो सर, हो समजलं. महत्वाची कंडिशन आहे, न्यूमेरिकल मध्ये बऱ्याच वेळेस विचारले जाते कॉम्पिटिव्ह एक्झाम. सो अशा इम्पॉर्टंट छोट्या छोट्या गोष्टी असतात, बट इम्पॉर्टंट असतात. कॉम्पिटिव्ह एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे, बोर्डला तसं काही वेटेज दिलं काय नाही दिलं काय तरी चालेल. ओके, सो या केसमध्ये तुम्ही त्याला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये पण आणू शकतात, आणि फ्रिक्वेन्सीहून आपल्याला रिलेटिव्ह इंडेक्स मध्ये सुद्धा येता येतो. आता तुम्ही तुमचं जे फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्मॅट आहे, तोच तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला सुद्धा वापरू शकता. कारण वेव्हलेंथच्या अपोजिटच चालतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा. म्हणजे तुम्ही जो फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी मध्ये लिहिला होता, तोच फॉर्म्युला तुम्ही त्या n1 आणि n2 जे घेतले होते ना, त्याच जागी तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकले तरी काही बिघडणार नाही. समजलं का? म्हणजे असं n2 आणि n1 आहे की नाही, हे याच्याच जागी तुम्ही असं जरी म्हटलं की हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तरी पण ते ओके होऊन जाईल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फ्रिक्वेन्सी याच्यासोबत सारखंच रिलेशन मेंटेन करतो. कोणासोबत? वेव्हलेंथ आणि वेलॉसिटी, लाईटच्या फॉर्मॅट. हे डाऊट आता चौघांचे रिलेशन सांगितले पहा मी तुम्हाला, रिलेशन चौघांचे सांगितले. आता फ्रिक्वेन्सी जो तुम्हाला बुक मध्ये दिलेलं नाहीये, बट फ्रिक्वेन्सीवरून वेव्हलेंथ काढलाय, लक्षात ठेवलंय. फ्रिक्वेन्सीवरून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो मी कसं शिकवतो तुम्ही तसंच लक्षात ठेवा.
तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा खास करून विचारलं जातं, कारण मीडियम म्हटलं म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जातो. आलं का लक्षात? हा हे तिघांचं रिलेशन लक्षात ठेवा. λ1 λ2 याचं व्हेलॉसिटी सोबत रिलेशन व्हेलॉसिटी 1 व्हेलॉसिटी 2 असते. पण तेच जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत रिलेशन काढायचं असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम करायचं. समजलं? हो याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच केसेस पाहायला भेटू शकतात. तुम्हाला क्वेश्चन मध्ये समटाइम्स काय करतील, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जाईल पहिल्या मीडियमचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जाईल दुसऱ्या मीडियमचा, आणि तुम्हाला विचारलं जाईल व्हेलॉसिटी सेकंड मीडियम मध्ये काय असेल. आणि हे जे पहिलं मीडियम आहे हे समजा ते म्हटतील व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे, एअर मीडियम एअर आहे, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जाईल आणि एअरची व्हेलॉसिटी दिली जाणार नाही. मग तुम्हाला लागेल ना ती, मग ती तुम्हाला पाठ पाहिजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. एअर म्हणजे काय, जनरली आपण नियर अबाउट व्हॅक्यूमच कन्सिडर करतो. सो V1 आपल्याला ऑलरेडी नोन असते, इटा वन म्हणतात त्याला. असं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे इटा वन तुम्हाला दिलेला असेल, इटा2 तुम्हाला दिलेला असेल, म्हणजे वॉटर, इटा2 म्हणजे काय, वॉटर आहे समजा हे, आणि वॉटर मधली व्हेलॉसिटी विचारली. सो या टाइमला रिलेशन कसं वापरणार तुम्ही, V1/V2 हे इक्वल असतं कोणासोबत, इटा2 अपॉन इटा1 शी. समजलं? हा सर. याच्यावरून तुम्हाला V1 ची व्हॅल्यू माहिती असणार 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. V2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, वॉटर मधली व्हेलॉसिटी काढायची आहे आपल्याला. इटा2 ची व्हॅल्यू दिलेली असेल, इटा1 ची व्हॅल्यू दिलेली असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरचा, डिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा, त्याच्यातनं ही व्हॅल्यू काढून घ्यायची. तर हे रिलेशन असे काम येतात लास्टला, छोटे छोटे न्यूमेरिकल्स असतात कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये, त्या ठिकाणी याचा तुम्हाला युज होताना. ओके, चला पुढे. एवढाच टॉपिक होता. पोलरायझेशन हा एक न्यू टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा, आणि म्हणजे थेरॉटिकल टाइप ऑफ थेरॉटिकल साठी इम्पॉर्टंट आहे. थ्योरी त्या पॉईंटला तुम्ही थ्योरी म्हणून करा. ओके, आणि बोर्ड साठीच इम्पॉर्टंट होईल तो, आणि कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये समटाइम्स थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पॉसिबिलिटी कमी आहे पण तरी पण आहे, बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे. बोर्डला बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे पोलरायझेशनवर. पोलरायझेशन हा टॉपिक मी ऑलरेडी आय थिंक तुम्हाला 11th मध्ये शिकवलेला आहे, आणि तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलेलं असेल. आठवतं का पोलरायझेशन ऑफ लाईट काय असतं, लाईट चॅप्टर शिकवताना मी शिकवलं असेल. हॅलो सर, इंग्लिश पिक्चर. हा टॉपिक रिड्यूस झालाय. पोलरायझेशन काढून टाकला. हो बापरे, मग चांगला टॉपिक काढून टाकला त्यांनी. मग तुझा टॉपिक आहे पहा बरं एकदा नक्की. किती पॉईंट किती काढलाय पहा बरं ते. हा 7.7 आहे. हो सर, 7.7च काढलंय. PDF सेंड केली तुम्हाला. कम्प्लीट 7.7 काढलाय का? हो सेवन पॉईंट सेवन. ओके, कम्प्लीट काढला. 7.7 कम्प्लीट, 7.10 कम्प्लीट. अच्छा, चांगलंय मग, जाऊ दे.
ब्रेस्टोर लॉ पण काढला असेल मग 7.7 म्हटल्यावर. स्कॅटरिंग ऑफ पोलरायझेशन, ब्रेस्टोर लॉ. ठीक आहे, नंतर अभ्यास करू याचा. हा घ्यावा लागेल आपल्याला, सोडता येणार नाही त्याला कॉम्पिटिव्ह साठी, पण मग याला कॉम्पिटिव्ह साठी अभ्यास करू नंतर. बोर्डला जर नाही येतं मग करण्यात काय अर्थ नाही. बोर्डचा सध्याला पाहून घ्या, कॉम्पिटिव्हचा आपण नंतर. या टॉपिकला लक्ष ठेवा फक्त, मला पोलरायझेशन शिकवायचं. ओके, त्याच्याशिवाय तुमची कॉम्पिटिव्ह एक्झाम होणार नाही. इंटरफेरन्स हा पॅटर्न आहे मग याच्या पुढे. ओके, इंटरफेरन्स वगैरे आहे मग तुम्हाला. मग 7.10 काढलंय मग त्याने. 7.10 म्हणजे हे लास्ट टॉपिक काढला असेल. 7.8 ऑप्टिक पाथ, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. सो अजून रिझॉल्विंग पॉवर. हा ठीक आहे, हे रेलेस क्रायटेरिया वगैरे काढून टाकले का. मस्त टॉपिक होता रेलेस क्रायटेरिया पण. मायक्रोस्कोपिक हे ऍक्च्युली आहे तुम्हाला 11th म्हणून त्यांनी तो पोर्शन उडवला असेल. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन राहू दिले, महत्वाचा टॉपिक आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन आपण पाहू घेऊ. या चॅप्टर मध्ये सर्वात महत्वाचे 2 टॉपिक आहेत, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. जे आतापर्यंत अभ्यास केला त्याच्यातला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे चॅप्टर मध्ये. इंटरफरन्स म्हणजे काय, पहिले इंटरफरन्स म्हणजे काय ते समजून घ्या. सी, या ठिकाणी तुम्हाला एक सोर्स असणार जो 2 स्लिट मधनं त्याचा लाईट पास करणार. त्यात टाइम इंटरफरन्स प्रोड्यूस होता. आता इंटरफरन्स कसं प्रोड्यूस होतं, ते काय होतं, त्याचा फरक काय पडतो ते पहा. थॉमस यंगनी या इंटरफरन्सचा रिसर्च केला होता. एक लाईट आहे, त्या लाईट पासून एक कोहेरंट सोर्स येतोय. तो सोर्स तिथून पहा पुढे चाललाय ते वेव्हफ्रंट, आणि या 2 स्लिट मधनं ते वेव्हफ्रंट बाहेर निघतं. 2 स्लिट म्हणजे समजतं तुम्हाला, 2 बारीक अशा लाईन्स आहेत अशा छोट्याशा, समजलं का. म्हणजे बारीक छिद्र आहे असं, होल लांब असं, समजलं काय याला म्हणतात स्लिट. समजलं का. हा, तर तुमचा जो मेन सोर्स होता, त्या मेन सोर्स पासून एका सिंगल सोर्स मधनं निघतात. त्या मागणं पहा हे वेव्हफ्रंट येत आहेत पहा सगळे याच्या मागणं, एका सोर्स पासून. आणि त्या सिंगल सोर्स पासून या 2 स्लिट कडे ते वेव्हफ्रंट येतात, आणि मग या 2 स्लिट पासून ते पुन्हा असे याचे स्वतःचे हुद्दे बाहेर जातात. समजलं. हो, समजलं. हा, या 2 स्लिटच्या मध्ये हे जे डिस्टन्स असतं, या 2 स्लिटच्या मध्ये याला म्हटलं जातं स्मॉल टी डिस्टन्स. स्मॉल टी म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स. एनी डाऊट. नाही. हा, मग आता पाहता, आता इंटरफरन्स म्हणजे नेमकं काय प्रकार असतो. या 2 स्लिट मध्ये तिकडनं जो लाईट येणार आहे, जो सोर्स कडनं येणार आहे, तो लाईट याच्यातनं सेकंडरी वेव्हलेट्स म्हणून बाहेर निघतो. आता तुम्हाला हा पॅटर्न पाहायला भेटत असेल. याच्यामध्ये काय होतंय, याचे हे वेव्हलेट्स निघले बाहेर, आणि वेव्हलेट्स कसे निघतात पहा. याची ही वेव्ह एकमेकांमध्ये कशा होत आहेत, त्या मर्ज होत आहेत पहा. दिसतात का. मर्जिंग झाली नाही तर. हो. दिसलं का. हा, मग हे त्याचे जेव्हा एकमेकांमध्ये मर्ज होतात, सो दॅट टाइम इंटरफेरन्स इफेक्ट प्रोड्यूस होतो. मग हे मर्जिंग मुळे काय होतं, इंटरफेरन्स प्रोड्यूस होतो. इंटरफेरन्स इफेक्ट म्हणतात त्याला. 2 वेव्हचे वेव्हफ्रंट एकामध्ये मर्ज झाल्यामुळे. ओके, सो ते जे वेव्हफ्रंट मर्ज होतात त्याच्यामुळे क्रिस्ट वर येतो, ट्रफ वर येतो, क्रिस्ट ट्रफ एकमेकावर येतात. त्याच्यामुळे डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, व्हाईट बँड अशा तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे मध्यभागी अशी ब्राईट रिंग पाहायला भेटते, त्याच्यानंतर डार्क रिंग पाहायला भेटते, मग पुन्हा ब्राईट भेटणार, मग पुन्हा डार्क भेटणार, अशा रिंग पॅटर्न तयार होतात. समजा अशी आपलं हे असेल तर एक सुरुवातीचा जो सेंटर स्पॉट असतो तो ब्राईट स्पॉट तयार होतो असा. स्क्रीनवरती जर तुम्ही याचं पाहिलं, याच्या पुढे जर स्क्रीन ठेवली अशी, तुम्हाला असं पाहायला भेटतं. त्याच्यानंतर एक डार्क स्पॉट पाहायला भेटतो, मग त्याच्यानंतर पुन्हा ब्राईट स्पॉट पाहायला भेटतो, मग त्याच्यानंतर डार्क स्पॉट पाहायला भेटतो. ओके, सो हे असं तुम्हाला ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क अशा रिंग्स पाहायला भेटतात स्क्रीनवर. समजलं. हा जो पॅटर्न तयार झाला, या पॅटर्नचा म्हटलं जातं इंटरफेरन्स प्रोड्युसर. समजलं. इंटरफेरन्स म्हणजे काय, नावाचाच अर्थ आहे 2 वेव्हफ्रंट एकमेकांमध्ये इंटरफेअर झाले म्हणून इंटरफेरन्स झाला. समजलं. समजलं का.
तर पहा हो इकडे हा सर. एक सोर्स पासून येणार वेव्ह फ्रंट येणार, या दोन स्लिट मध्ये वेव्ह फ्रंट येणार. दोन स्लिटच्या मध्ये डिस्टन्सला आपण स्मॉल डी डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. सो स्मॉल डी कधी पण लक्षात ठेवायचं, द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स असतं. सो याच्यापासून जे नवीन वेव्ह फ्रंट तयार होतात ते दोघं वेव्ह फ्रंट एकमेकांमध्ये इंटरफेअर होतात. सो बिकॉज ऑफ दिस इंटरफरन्स द इंटरफरन्स इफेक्ट प्रोड्यूस ऑन दिस स्क्रीन. ओके, सो व्हॉट इज द इंटरफरन्स इफेक्ट? आता मग पहा तुम्हाला, तर यासाठी सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे की हा जो सोर्स ऑफ लाईट आहे तो कोहेरंट असला पाहिजे. कोहेरंट हा शब्द जो ऐकतात तुम्ही, याच्यामध्ये ऍझम्पशन आहे. ऍझम्पशन काय आहे? जो सोर्स ऑफ लाईट आहे, सोर्स ऑफ लाईट म्हणजे हा मागणं येणारा लाईट हा कोहेरंट असला पाहिजे. ओके, कोहेरंट या शब्दाचा अर्थ काय असतो फिजिक्स मध्ये? मग कोहेरंट या शब्दाचा अर्थ असतो त्याची वेव्हलेंथ सारखी असली पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे आणि त्याचे इक्वल फेज डिफरन्स असला पाहिजे. समजलं? हो सर. समजलं का? हा, मी जेव्हा तुम्हाला आता हा शब्द बऱ्याच वेळेस वापरला जाईल, कोहेरंट सोर्स वापरला आपण. कोहेरंट म्हणजे नेमका काय वापरला? ज्याची वेव्हलेंथ सारखी आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी सारखी, ज्याचा फेज डिफरन्स सारखा आहे, तशा टाईपचा लाईट तो कोहेरंट सोर्स असतो. ओके, या कंडिशन्स कडे लक्षात ठेवा, महत्वाचं असतं. याचा शब्द वापरणार अर्थ समजणार नाही. तो अशा टाईपच्या सोर्सेसला आपण कोहेरंट सोर्स कन्सिडर करतो. आता पुढे पहा, हे पहा असे एकमेकांमध्ये मर्ज होतात. पहा, हे मर्जिंग झाल्यामुळे असा असा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला भेटतो. का डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट अशी स्क्रीनवर तुम्हाला पट्टे पाहायला भेटतात. आता याच्यामध्ये हा जो पॅटर्न आहे पहा, इथं तुम्हाला दिले पाहिजे, द पॅटर्न विल कन्सिस्ट ऑफ ब्राईट अँड डार्क बँड पॅरलल टू द स्लिट्स. स्लिट्सला पॅरलल ते डार्क अँड ब्राईट बँड तयार होतात. सच टाइप ऑफ पॅटर्न्स आर कॉल्ड एज इंटरफेरन्स पॅटर्न अँड द बँड्स आर कॉल्ड एज इंटरफेरन्स फ्रिंजेस. हे जे बँड्स असतात म्हणजे हे जे पट्टे आहेत, या पॅटर्नला म्हणतो आपण इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, स्क्रीनवरती तयार होतात ते. आणि हे जे फ्रिंज बीड, इंटरफेरन्स फ्रिंज हा शब्द वापरेल मी आता. फ्रिंज म्हणण्याचा अर्थ असतो ही जे बँडची जी साईज आहे, बँड जे तयार झाले ते एवढे, त्याला म्हणतात फ्रिंजेस. म्हणजे हे जे बँड तयार झालेत ना, हे बँड्स, डार्क बँड ब्राईट बँड, हे बँड्सला म्हणतात इंटरफेरन्स फ्रिंजेस. समजलं? हो समजलं का? सर. हा, आणि आणि मी एक शब्द पुढे वापरणार अजून, फ्रिंज. फ्रिंज विड्थ. तर फ्रिंज विड्थ म्हणण्याचा अर्थ काय असतो माझा? विड्थ म्हणण्याचा अर्थ असतो माझा, फ्रिंज म्हणजे हा बँड आणि विड्थ म्हणजे त्याची साईज. समजलं? फ्रिंज बँड असतो आणि त्या बँडची साईज फ्रिंज विड्थ. क्लिअर? हो सर. चला पुढे. सो हा शब्द यूज होणार आहे पुढे, पण यूज करणार. सो या ठिकाणी पहा, तुम्हाला हे असे डार्क ब्राईट बँड तयार होताना दिसतात बिकॉज ऑफ इंटरफेरन्स. सो आता या ठिकाणी डार्क बँड कधी तयार होतो आणि ब्राईट बँड कधी तयार होतो त्याचं तुम्हाला इथं कन्फ्युजन सांगतोय पहा मी. त्या कन्फ्युजन मध्ये पहा, जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होता, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा अर्थ असतो जेव्हा दोन वेव्स, त्यात स्लिट पासून निघणाऱ्या ह्या वेव्स आहेत ना, दोन स्लिट होत्या ना, दोघं स्लिट पासून निघणाऱ्या वेव्स असतात, वेगळ्या निघतात आणि त्या एकमेकांच्या क्रिस्टवर क्रिस्टच तयार होतात पहा. दोघांचे क्रिस्ट एकमेकावर ओव्हरलॅप व्हायला लागले. दिसतंय ना? क्रिस्ट क्रिस्टवर ट्रफवर ओव्हरलॅप होतोय पहा. या ठिकाणी पहा, क्रिस्ट क्रिस्टवर ओव्हरलॅप होतोय आणि हे ट्रफवर ओव्हरलॅप होतोय. म्हणजे ट्रफवर ट्रफ आला, क्रिस्टवर क्रिस्ट आला, तर तुम्हाला तो जर इथं ट्रफ आणि क्रिस्ट एका ओव्हरलॅप होऊन जर भेटत असेल तर तुम्हाला इथं ब्राईट बँड भेटतो. कोणता बँड भेटतो? समजलं? हो सर. समजलं का? हा, मग अशा टाईपचं म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्राईट बँड भेटतो, तो ब्राईट बँड केव्हा भेटतो? दोघही स्लिट पासून निघालेले जे वेव्ह असतात त्यांचा क्रिस्ट क्रिस्टवर असेल किंवा ट्रफवर असेल, दॅट टाइम यू विल गेट ब्राईट बँड. क्लिअर? दोघं केसेस आहे, क्रिस्ट क्रिस्टवर असेल किंवा ट्रफवर असेल तर. म्हणजे क्रिस्ट क्रिस्टवर असेल किंवा ट्रफवर असेल, दोघं एकमेकावरती असतील तर आपल्याला ब्राईट बँड भेटतो. आणि ब्राईट बँड आपण ब्राईट फ्रिंज म्हणतो या इंटरफेरन्सच्या याच्यामध्ये. आणि असं जेव्हा होतं, ब्राईट जेव्हा बँड आपल्याला भेटत असतो त्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं असं म्हणतो. कोणत्या टाईपचा इंटरफरन्स आहे?
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजलं? हो. हा. आणि आता याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असतं डार्क बँडचं. म्हणजे डार्क बँडला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, हे क्रिस्टवर असणं आणि ट्रफवर असणं याचा अर्थ काय असतो? ते इन फेज असतात. इन फेज म्हणजे काय? एकाच फेज मध्ये असतात. फेज डिफरन्स बिलकुल नाहीये पा. आज इथून स्टार्ट होतो तिथूनच हे वेव्ह स्टार्ट होते, तेव्हा तसं होईल ना, बरोबर की हो नाही? सर. सो याला म्हणतो आपण इन फेज. फेज म्हणजे काय? तो त्यांचा स्टार्टिंग पॉईंट इंडिकेट करतो. जर दोघांच्या मध्ये 90 डिग्रीचा फरक असेल तर एक क्रिस्ट वरती येणार, ट्रफ खाली येणार. दोघं 180 डिग्री मध्ये असतील तर सारखे येतात पण पुढे मागे चालतात. हे बिलकुल स्टार्टिंग पॉईंट पासून सेम तयार झालेले असतात. सो दॅट्स वाय इन फेज जेव्हा तयार होते, इन फेज म्हणजे काय? एकमेकावर एक्झॅक्ट ओव्हरलॅप होणं. त्यांचं स्टार्टिंग आणि इनिशियल पॉईंट एकच असतं. अशा टाईपचे जेव्हा तयार होते त्यात टाइम तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहायला भेटतं आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे तुम्हाला बँड पाहायला भेटतं. ओके. सो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये वेव्स कशा असतात? इन फेज असतात, म्हणजे सारखे सारखे. इंटेन्सिटी विल बी मॅक्झिमम. मग या ठिकाणी तुम्हाला ब्राईट बँड का पाहायला भेटला? कारण मी तुम्हाला मागे सांगितलं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये काय शिकवलंय मी तुम्हाला? जेव्हा दोन वेव्ह एकमेकावर ओव्हरलॅप होतात तेव्हा त्यांची इंटेन्सिटी डबल होऊन जाते. जर त्यांची अँप्लिट्यूड वेव्हलेंथ सगळं सारखं असेल तर. म्हणजे याची अँप्लिट्यूड ए होती, दुसऱ्याची पण ए होती, तर त्याची अँप्लिट्यूड आता ट्वाइस ऑफ ए होऊन जाईल. पाहिलं होतं ना आपण? हो सर. सो हे सुपरपोजिशन होते. सुपरपोजिशन झाल्यामुळे इंटेन्सिटी मॅक्झिमाइज होते आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ब्राईट बँड हा पाहायला भेटतो. अशा टाईपचा हा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला पाहिजे सेम क्रॉसमध्ये अँटी म्हणजे याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असणार तुमची ही अशा टाईपची फ्रिंज. याला म्हणतो आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होणार मग? हा कुठं जाऊन टच झाला? ब्लॅक स्पॉटवर. म्हणजे काय? इथं डार्क बँड तयार होतो. याला म्हणतो आपण ब्लॅक फ्रिंज किंवा डार्क फ्रिंज. ओके. किंवा डार्क बँड असं काही पण म्हणतो. आता असं का झालं? असं याच्यासाठी की एका वेव्हचा जेव्हा क्रिस्ट येतो तेव्हा दुसरी वेव्हचा ट्रफ येऊन जातो पहा. बरोबर की नाही? जेव्हा एक वेव्ह क्रिस्ट मारते तेव्हा वेव्ह ट्रफ करते. मग त्यामुळे काय होतं? त्याचा इफेक्ट काय होऊन जातो? नल होऊन जातो. स्टेशनरी वेव्ह झाली. स्टेशनरी वेव्ह सारखी झाली नाही. इफेक्ट काय? नल. पुढे वेव्ह प्रपोगेट होताना वाटत नाही. मग काय होतं? समजा हा जर क्रिस्ट त्याच्यावर प्लस मारत असेल तर हा ट्रफ त्याच्यावर मायनस मारतो. दोघांचा इफेक्ट नल होतो आणि वेव्ह स्ट्रेट होऊन जाते. म्हणजे स्टेशनरी वेव्ह होऊन जाते बेसिक. आणि स्टेशनरी वेव्ह झाल्यामुळे तिथे डार्क स्पॉट दिसतो, ब्राईट स्पॉट दिसत नाही. समजलं? हो सर. असं आहे. सो हा तुम्हाला इथं दिसेल पहा. अपोजिट फेज असते. अपोजिट फेज म्हणजे काय? एक्झॅक्ट 90 डिग्री फेज मध्ये असतं. वरचा क्रिस्ट खालचा ट्रफ, दोघांची इंटेन्सिटी 0. इंटेन्सिटी मिनिमम मुळे इथं डार्क फ्रिंज तयार. सो याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके. सो अल्टरनेट डार्क ब्राईट असं सुरू असतं. या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल पाहिजे या फिगर मध्ये. हे बघा, तुमचं जे इंटरफरन्स झालंय दोन वेव्ह फ्रंटचं एकमेकांमध्ये, ते दोन वेव्ह फ्रंटचं इंटरफरन्स झालेलं असतं. ते वेव्ह फ्रंट तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हे बघा, हे दोघांचं जे डार्क बँडच्या ठिकाणी पहा, डार्क बँडच्या ठिकाणी हे असे स्पॉट दिसतात पाहिजे. हे एक लाईन दिसते पाहिजे. हा. आणि ब्राईट बँडच्या ठिकाणी पण तशी तुम्हाला एक लाईन पाहायला भेटेल. दोघांचा कटिंग पॉईंट दिसतोय ना? हे बघा, दिसतोय ना कटिंग पॉईंट? समजलं का? हो सर. हा, हे वेव्हज आहे पहा. हे पहा, ही एक लाईन आणि ही एक लाईन, यांचा हा कटिंग पॉईंट आहे पहा. आहे की नाही? ही एक लाईन आणि ही एक लाईन, यांचा हा कटिंग पॉईंट आहे पहा. तर हे कटिंग पॉईंट जे असतात हे महत्वाचे पहा. या ठिकाणी जो विषय आहे, तर हा जर ब्राईट बँड तयार होत असेल तर याचं म्हणणं असतं की हे ट्रफवर आणि क्रिस्टवर ओव्हरलॅप होत आहेत. म्हणजे इकडची जाणारा ट्रफ आणि इकडचा जाणारा ट्रफ, हे दोघं ट्रफ ओव्हरलॅप झाले आहे एकमेकावर. पण त्यानंतर हा क्रिस्ट आणि हा पण क्रिस्ट आहे. त्यानंतर हा ट्रफ आणि हा पण ट्रफ. त्यानंतर हा खालचा क्रिस्ट आणि हा खालचा क्रिस्ट आहे. म्हणजे क्रिस्ट ट्रफ क्रिस्ट ट्रफ क्रिस्ट ट्रफ असे एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले असतात. एका स्लिटचा क्रिस्ट दुसऱ्या स्लिटचा पण क्रिस्टच असतो. एका स्लिटचा ट्रफ तर दुसऱ्या स्लिटचा पण ट्रफच असतो. असं जेव्हा होतं तेव्हा ब्राईट बँड तयार होतं. समजलं? आणि या डार्क मध्ये काय झालंय? या ठिकाणी ह्या पॉइंटला या पॉइंटला काय झालंय? हे एका स्लिटचा जर ट्रफ असेल तर त्याच पॉइंट मधून जाणारी जी दुसरी स्लिट असते पाहिजे, या स्लिट क्रिस्ट असतो. एकाचा ट्रफ एकाचा क्रिस्ट, मग तो डार्क होऊन जातो. समजलं?
समजलं का? मग पुढच्या केसमध्ये काय होतं, या ठिकाणी याचा ट्रफ येणार, तर या ठिकाणी याचा क्रिस्ट येणार. असं तो पण परत प्रॉब्लेमॅटिक झाला. ट्रफ क्रिस्ट परत डार्क, मग पुन्हा क्रिस्ट ट्रफ परत डार्क, मग ट्रफ क्रिस्ट परत डार्क, असं तो पॅटर्न तयार होतो. हे समजलं कसं तयार होतं ते? हो सर. अशा टाईपचा हा इंटरफेरन्स तुम्हाला पाहायला मिळतो. व्हिज्युअल इफेक्ट महत्वाचे आहेत, चांगलं समजत असेल थेरॉटिकल पेक्षा. सो टू कोहेरंट सोर्सेस जेव्हा आपण सोडतो तेव्हा फ्रिंज विड्थ वगैरे तयार होत नाही. त्यासाठी एक पर्टिक्युलर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जनरेट होणं गरजेचं असतं. सो दॅट टाइमच तुम्हाला इंटरफरन्स इफेक्ट पाहायला मिळतो. फ्रिंज विड्थ हा प्रकार ऑलरेडी शिकवून झालेला आहे. या ठिकाणी डेफिनेशन पण दिली पहा. फ्रिंज विड्थ म्हणजे काय सांगितलं तुम्ही, तो डार्क बँड आणि ब्राईट बँड यांची जे विड्थ असते त्याला फ्रिंज विड्थ म्हणतात. मग आपण कसं मेजर करणार? हे पहा, हा तुमचा एक डार्क बँड होता समजा, आणि हा त्याच्या बाजूला एक ब्राईट बँड आहे, त्यानंतर पुन्हा डार्क बँड येणार. मी करून दाखवतो. सपोज हा डार्क बँड आहे, त्यानंतर हा ब्राईट बँड आहे, त्यानंतर हा पुन्हा डार्क चला, आणि मग पुन्हा ब्राईट आहे. ओके, आणि मग इकडे पण ब्राईट आहे. असे ते बँड्स दिसत असतात तुम्हाला, बरोबर. आता हे आपण व्हर्टिकल बँड काढलेत. नॉर्मली ते सर्कलमध्ये असतात असे, म्हणजे आपण सोर्स जो घेतो तो स्लिट सर्क्युलर स्लिट घेतो ना, म्हणून ते सर्कलमध्ये दिसतात. इथं त्यांनी व्हर्टिकल स्लिट घेतो, व्हर्टिकल बँड दिसत. ते स्लिट घेण्यावर आहे तुमची, तुम्ही व्हर्टिकल घेता का सर्क्युलर घेता त्याच्यावरती ठरतो. सो हे प्लेन वेव्ह फ्रंटचे आलेले. आता याचं म्हणणं आहे, जर मला फ्रिंज विड्थ हा प्रकार काढायचा असेल तर मी काय करेल, हा जो डार्क आणि हा जो डार्क होता, हा ब्राईट होता, हा ब्राईट होता, आणि हा पण ब्राईट होता. मी काय करणार, मला जर फ्रिंज विड्थ पाहिजे असेल, म्हणजे ही इतकं डिस्टन्स, तर मला काय करावं लागेल, कोणाकोणामधलं डिस्टन्स आहे, टू सक्सेसिव्ह ब्राईट मधलं डिस्टन्स आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड म्हणजे फ्रिंज विड्थ झाली. समजलं का? हो सर. तेवढीच भेटेल ना. आणि मी याला असं पण म्हणू शकतो ना की टू सक्सेसिव्ह डार्क म्हणजे दोन सक्सेसिव्ह डार्क म्हणलं, पण तेवढंच येईल, ते ब्राईट वाला भेटेल. मग डार्क आणि ब्राईट दोघांची फ्रिंज विड्थ सारखीच असते. समजलं का? हो. मग डेफिनेशन दोन्ही प्रकारे होऊ शकते. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड, याला म्हणतो आपण फ्रिंज विड्थ. समजलं? सो इथं दिसतोय का तुम्हाला, लेट अस फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू कन्स्ट्रक्टिव्ह ब्राईट अँड टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट किंवा टू कॉन्झिक्युटिव्ह डार्क. मी सांगितलं तुम्हाला, सक्सेसिव्ह म्हटलं मी, त्याने कॉन्झिक्युटिव्ह म्हटलं, सारखेच शब्द आहे. फ्रिंज विड्थ हा प्रकार समजला. चला पुढे महत्वाचा कन्सेप्ट आहे. सो या ठिकाणी यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट तुम्हाला पाहायला भेटेल. पहा, दोन स्लिट आहेत समजा, या दोन स्लिट मधला डिस्टन्स डी असणार. स्क्रीन आणि आपला स्लिट यांच्यामधला डिस्टन्स आपण कॅपिटल डी कन्सिडर करतो. स्क्रीन आणि स्लिट, स्क्रीन कुठे आहे, ही स्क्रीन आहे ज्याच्यावरती आपण इम्पॅक्ट पाहतो आपला. ओके, आणि ही स्लिट्स आहेत. या स्लिट्स आणि यांच्यामध्ये कॅपिटल डी डिस्टन्स असतं, आणि दोन स्लिटच्या मध्ये स्मॉल डी डिस्टन्स असतं. समजलं? डिस्टन्स मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. त्यानंतर पहा, आता याचा जो सेंटर स्पॉट असेल इथून, हा समजा सेंटर जो स्पॉट असेल तो स्पॉट हा ओ पॉइंटला असेल. आपण काय करणार, दोन स्लिटला त्या ओ पॉइंट पर्यंत कनेक्ट करून घेणार. आता हे डेरिवेशन सांगतोय मी तुम्हाला, डेरिवेशन सांगतोय यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं किंवा इंटरफरन्सचं डेरिवेशन. सो ह्या स्लिट 1 आणि स्लिट 2 याला ओ पॉइंटशी मी कनेक्ट केलं. ओके, याला म्हणतो आपण पाथ डिफरन्स. म्हणजे काय, फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये फरक असतो. फेज डिफरन्स म्हणजे इनिशियल पॉईंट पासून वेव्ह कशी स्टार्ट झाली याला फेज डिफरन्स म्हणतात, आणि पाथ डिफरन्स म्हणजे त्यात तो किती लॉंग चालला हे पाथवर डिपेंड असतं. म्हणजे तो लॉंग जर गेला तर त्याचा पाथ जास्त आहे, आणि हा जर शॉर्ट राहिला तर पाथ कमी आहे. दोघांमधला डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स असतो. सो सिंपल त्याचा पाथ मोजायचा. सो ह्या S1 स्लिटला ओ पर्यंत जाण्यासाठी S1O एवढा पाथ लागेल, आणि S2 स्लिटला ओ जाण्यासाठी S2O एवढा पाथ लागेल. याला S1O पाथ लागेल. तर S2O आपण करतो की खालचा पाथ जास्त असणार S1O पेक्षा. S2O मध्ये S1O मायनस केला की आपल्याला जो भेटणार तो आपला पाथ डिफरन्स असतो. समजलं? समजलं? हा, आता या ठिकाणी तो 0 असतो. त्याचं कारण असं आहे,
की तुम्ही हा जो ओ पॉईंट कन्सिडर केलाय तो एक्झॅक्ट सेंटरमध्ये, आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स एक्झॅक्ट इक्वल येणार, कारण ते आयसोस्केलर ट्रायंगलला परफॉर्म करेल. सो आयसोस्केलर ट्रायंगल बनेल हा. सो त्या हिशोबाने S1O आणि S2O याच्यामधला डिफरन्स पाहिला तुम्ही, तर या पर्टिक्युलर पॉईंटला O पॉईंटला 0. समजलं? हो. पण बाकीच्या ठिकाणी दिसेल तो. आता पुढे पहा. मग आपण एक अनदर पॉईंट कन्सिडर करू, ज्याला P पॉईंट कन्सिडर करू त्या स्क्रीनवर. ओके, एक अनदर आपण पॉईंट कन्सिडर केला. आपल्याला काढायचं काय माहिती का? आपल्याला काढायचं हे की किती फ्रिंज विड्थ असेल, म्हणजे कोणत्या डिस्टन्स पर्यंत किती फ्रिंज विड्थ येणार. फ्रिंज विड्थ काढायची मला. फ्रिंज विड्थ साठी काढतोय सगळं. आता ते समजेल तुम्हाला कशासाठी काढतोय. म्हणजे मला ऍक्च्युअली हे डिस्टन्स वगैरे काढायचं असतं इथून, असं एक डिस्टन्स काढायचं. झिरो पासून तो पी पॉईंट किती डिस्टन्स वरती होता, म्हणजे 4th नंबरचा ब्राईट बँड किती डिस्टन्स वरती, 6th नंबरचा ब्राईट बँड किती डिस्टन्स वरती, म्हणजे 0 पॉईंट पासून, सेंटर पासून 9 नंबरचा ब्राईट बँड किती डिस्टन्स होईल, असं मला हे काढण्यासाठी. आता मी एक ब्राईट बँड पकडला, मी हा ब्राईट बँड पकडला, त्याला नाव दिलं मी त्या पॉईंटला पी पॉईंट. हा एक ब्राईट बँड आहे. हा कितवा ब्राईट बँड आहे पहा, हा फर्स्ट सेंट्रल मॅक्सिमा, देन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आहे. हा थर्ड ब्राईट बँड आहे. मी काय करतो, हा सेंट्रल मॅक्सिमा आणि हा जो ब्राईट बँड मी कन्सिडर केला आहे त्यामधल्या डिस्टन्सला मी एक्स म्हणतो. समजलं? हे डिस्टन्स असतं सेंट्रल मॅक्सिमा पासून त्या ब्राईट बँड पर्यंत, आणि हेच डिस्टन्स मला काढायचं असतं ऍक्च्युअली. याच्यासाठी डेरिव्हेशन काढणार आहे. समजलं का? हो. हा, मग आता नीट लक्षात घ्या. आता मी एक पॉईंट कन्सिडर केलाय, नाव आहे पी. तो पी पॉईंट पासून S1 स्प्लिटला तिथपर्यंत जाण्यासाठी S2P एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, आणि S1 स्प्लिटला तिथपर्यंत जाण्यासाठी S1P एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. कोणाचं डिस्टन्स जास्त असणार? S2 चे जास्त असणार ऑब्विसली. तो याच्यामधला जो पाथ डिफरन्स असेल, पाथ डिफरन्स काय असेल? पाथ डिफरन्स S2P मायनस S1P. समजलं? हो सर. आता पुढे पहा. सो हे डिस्टन्स आपण एक्स कन्सिडर करणार, सेंट्रल मॅक्सिमम पासून पी पॉईंट पर्यंतचे डिस्टन्स. पी कोणत्याही ठिकाणी असू शकतो आणि डिस्टन्स. सो आपण त्या स्लिट पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतले स्क्रीनला. इथे तर कन्स्ट्रक्शन लिहायचं तसं. स्लिट 1 पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला स्लिट वरती, त्या पॉईंटला आपण नाव दिलंय क्यू. आणि स्लिट 2 पासून एक परपेंडिक्युलर स्क्रीन वरती, त्याला आपण नाव दिलंय आर. ओके, पुढे पहा. मग आता काय करावं लागेल, मला जो पाथ डिफरन्स भेटला होता पहा, हा एवढा. आता विषय असा इथं की जो पाथ डिफरन्सचा जो फॉर्म्युला असतो, पाथ डिफरन्सचा जो फॉर्म्युला असतो तो असतो एन लॅम्बडा. एन लॅम्बडा म्हणजे काय? एन म्हणजे तेवढ्या नंबरचे फ्रिंजेस असतात, किती नंबरचा ब्राईट बँड आहे तो, आणि त्याला इंटू लॅम्बडा करायचं. हा बेसिक फॉर्म्युला आहे पाथ डिफरन्सचा. पाथ डिफरन्सचा बेसिक फॉर्म्युला असतो. मग तुमचा जो पाथ डिफरन्स लावतो तो काय होता, S2P मायनस S1P हा तुमचा पाथ डिफरन्स होता. हा कोणा एवढा असला पाहिजे? एन म्हणजे नंबर ऑफ ब्राईट बँड, म्हणजे किती नंबरचा ब्राईट बँड आहे, आणि त्याला लॅम्बडा म्हणजे त्याची. समजलं? हो सर. असं असतं ते. सो हा फॉर्म्युला, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला तेवढा पाठ करू. पुढे पहा. मग आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. पहिला ट्रायंगल म्हणजे कुठला ट्रायंगल आपण कन्सिडर केला, डेरिव्हेशन सांगतोय मी तुम्हाला आता. PRS2 म्हणजे PRS2 हा एक ट्रायंगल कन्सिडर केला. इथं हा 90 डिग्री असणार कन्फर्म. म्हणजे इथं मला पायथागोरस थेरम लावता येईल की नाही. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हायपोटेन्युसचा स्क्वेअर S2P चा स्क्वेअर हा उरलेली S2R साईडचा स्क्वेअर आणि PR साईडचा स्क्वेअर एवढा असला पाहिजे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. हे डाऊट याच्यात? नाही सर. पुढे. सो त्यानंतर आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू, जो वरचा ट्रायंगल असेल PQS1. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय, तो सबस्टिट्यूट करणार व्हॅल्यू कोणाची, तो म्हणणार की याच्यामध्ये S2R चे डिस्टन्स आहे, हे D एवढं डिस्टन्स आहे. द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड स्क्रीन त्याला म्हणतो आपण कॅपिटल डी. ते डिस्टन्स आहे S2R. S2R च्या जागी मी जर का D टाकलं तर काही बिघडेल का? S2R च्या इथं नाही.
S2 च्या जागी डी टाकू शकतो मी, मला भेटणार मग S2P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डी चा स्क्वेअर प्लस RP चा स्क्वेअर. समजलं? हो सर. पुढे डेरिवेशन नीट लक्षात ठेवा. मग पुढे पहा. मग आता मी असं म्हणू शकतो या केसमध्ये, इथं पण महत्वाची केस आहे पहा, की ह्या RP स्क्वेअर असतो याला यांनी इथं डिफरन्शिएट करून घेतले, आपण नंतर करणार, नंतर केलं तरी चालेल आणि डायरेक्ट या ठिकाणी केलं तरी चालेल. डायरेक्ट या ठिकाणी केलं तर तुम्हाला कमी जागा लागेल, नंतर केलं तर थोडी जागा जास्त लागेल. त्यांनी RP ला पण सिम्प्लिफाय करून घेतले. RP म्हणजे काय असतं पहा, तुम्ही जर RP चा विचार केला तर हा इथून R आणि हा इथून P एवढा डिस्टन्स. आता मला सांगा एवढं डिस्टन्स काय असेल, तर पहिली गोष्ट इथं महत्वाची, या O पासून तर या P पर्यंतच्या डिस्टन्सला आपण X म्हणतो, बरोबर? O पासून P पर्यंत डिस्टन्सला आपण X म्हणतो. हे डाऊट याच्यामध्ये नाही आहे ना? हा. आणि नीट लक्षात घ्या, हे इथून इथपर्यंत हे कम्प्लीट डिस्टन्स D आहे S1 आणि S2 मध्ये, आणि हा O पॉईंट एक्झॅक्ट त्याच्या सेंटरला आहे. म्हणजे हे एवढं डिस्टन्स आणि हे वरचं एवढं डिस्टन्स हे केवढं आलं पाहिजे, D/2 आलं पाहिजे, आणि खालचं पण D/2 आलं पाहिजे, बरोबर की नाही? बरोबर की नाही? नाही समजलं? सर एकदा परत सांगा ना. या ठिकाणी पहा तुम्ही, तुम्हाला हे एवढं डिस्टन्स X आहे, ओके, याच्यात काही प्रश्न नाही. तुम्हाला काढायचं काय, PR डिस्टन्स काढायचे तुम्हाला, P पासून R पर्यंत. मग जर आपल्याला PR पाहिजे असेल तर मी काय करणार, PO प्लस OR करेल की नाही, बरोबर ना? P पासून O पर्यंत, O पासून R पर्यंत. आता PO म्हणजे X असतं, हे कन्फर्म आहे. PO म्हणजे X असतं P पासून O पर्यंत. पण ह्या OR चं काय करणार, OR चं हे OR किती असेल, OR किती असेल कसं करणार तुम्ही, तर थोडा विचार करा. OR आणि हे वरचं एवढं डिस्टन्स हे मिळून D तयार होतं पहा, आणि हे त्याची सेंटर लाईन होती. सो हे वरचं ह्या Q पर्यंतचं डिस्टन्स हे असणार D/2, हे खालचं पण D/2 असणार. म्हणजे OR डिस्टन्स तुम्हाला किती भेटलं, D/2. समजलं? हो सर, कळालं. हा. मग या OR च्या जागी मी D/2 लिहिलं चालेल का? हो. समजलं प्रत्येकाला? हा. मग X प्लस D/2 म्हणजे PR असतं, आणि मग मी त्या फॉर्म्युल्यामध्ये स्प्लिट करणार पहा. आपण हा फॉर्म्युला इथं घेतलेला होता पहा, या ठिकाणी RP ची व्हॅल्यू, PR ची व्हॅल्यू तुम्हाला X प्लस D/2 आलेली दिसते. मग X प्लस D/2 का आली ती, त्याच्यामुळे आली ती, हे D आणि by2 X प्लस D/2. ओके, आता पुढे पहा. मग आता काय होईल, हे व्हॅल्यू घेतल्या मी त्याच्या सबस्टिट्यूट टाकल्या पहा, D स्क्वेअर प्लस X प्लस D/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर RP चा स्क्वेअर. हे पहिलं इक्वेशन भेटलं. आता दुसरा ट्रायंगल घ्यायचा, जो वरचा ट्रायंगल आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणून घ्यायचं. सो वरचा ट्रायंगल घ्या पहा, या ट्रायंगल मध्ये सेम गोष्ट होणार. आपण पायथागोरस लावणार पहिले या ट्रायंगल मध्ये. या ट्रायंगल मध्ये पायथागोरस लावला तर S1P चा स्क्वेअर हा S2 आणि PQ यांचा स्क्वेअर असला पाहिजे. सो S1Q चा ब्रॅकेट स्क्वेअर, S1Q म्हणजे पण D एवढा डिस्टन्स असणार, सो याच्या जागी मी D स्क्वेअर टाकेल प्लस PQ. आता मला सांगा PQ म्हणजे काय, X असतं, नाही PQ X मायनस D/2 करावं लागेल. हे पहा, O पासून P पर्यंतचं डिस्टन्स हे X असतं, आणि आपल्याला फक्त PQ पाहिजे, आणि हे मधलं डिस्टन्स किती होतं, एवढं डिस्टन्स हे D/2 होतं, D/2. बरोबर की नाही? मग आपल्याला जर PQ पाहिजे असेल, PQ हा वरचा PQ एवढा, तर या कम्प्लीट X मधनं D/2 मायनस करावं लागेल ना. हो. समजलं का? हो. कम्प्लीट X मधनं D/2 मायनस करावं लागेल. सो आपण PQ ची व्हॅल्यू लिहिणार इथं X मायनस D/2 प्लस हा SQ म्हणजे D स्क्वेअर असतो, आणि या S1P स्क्वेअरचं तुम्हाला व्हॅल्यू भेटली. इक्वेशन 2 म्हणा. समजलं? हो सर. आता लक्ष द्या पाहिजे. मग तुम्हाला इथं इक्वेशन ते भेटेल तुम्हाला इथं समोर. PQ इज इक्वल टू X मायनस D/2 झाला, आणि S1Q ची व्हॅल्यू D असते. सो सबस्टिट्यूट इन दिस पायथागोरस इक्वेशन. सो वी विल गेट S1P स्क्वेअर इज इक्वल टू D स्क्वेअर प्लस X मायनस D/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करणार, आणि दोघं इक्वेशनची
मायनस करणार. मायनस अशासाठी करणार की आपल्याला काय पाहिजे, आपल्याला त्यांचा पार्ट डिफरन्स पाहिजे. हे इक्वेशन लक्षात ठेवा पाहिजे. S2P मायनस S1P. S2P कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये, S1P या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे या फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन मायनस करायचं. समजलं ना? हो सर. मायनस का केलं त्याचा आन्सर आहे ते, की तुम्हाला ते हे आणायचंय, कारण याला इक्वेट करता येईल, मग हे n लॅम्बडा इज इक्वल टू इक्वेट करता येईल ते, म्हणून याच्यातून हे मायनस करायचं. आफ्टर गेटिंग मायनस, दोघांची जर तुम्ही मायनस केली सो विल गेट काय भेटणार आपल्याला, हे पहा, डी स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर घेतोय मध्ये, इथं भेटणार तुम्हाला डी स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स मायनस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा जेव्हा मायनस मध्ये घुसेल साईनच्या तेव्हा इथं मायनस होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला भेटणार डी स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस डी बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मायनस एक्स मायनस डी बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं? समजलं का? सो मायनस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर कॅन्सल, सो तुम्हाला भेटणार इथं एक्स प्लस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट मायनस एक्स मायनस डी बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं? हो. आता ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला खाली पाहायला भेटेल पहा, त्यांनी दोघांची सबट्रॅक्शन करणार, शेवटी त्याला पण सिम्प्लिफाय करून घेणार तो, डी स्क्वेअरला मायनस करून एक्स मायनस डी स्क्वेअर डी एक्स प्लस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट एक्स मायनस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, या दोघांना सिम्प्लिफाय करणार आणि लास्टला एक्स स्क्वेअर पण कॅन्सल होताना दिसतील त्याला. सर्वात शेवटी तुम्हाला आन्सर भेटतं 2xd. 2xd कसं आलं सांगू का? तुमचं भेटलं होतं तुम्हाला एक्स प्लस डी बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स मायनस डी अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय करा, म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2a म्हणजे एक्स, बी म्हणजे डी बाय 2 आणि प्लस डी स्क्वेअर म्हणजे डी बाय टी स्क्वेअर आपण हा खाली 4 येणार, बरोबर, म्हणजे डी बाय 2 चा स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी पण पहा, हे मायनस साईन राहील समजा इथं, आणि मायनस मध्ये इथं ब्रॅकेट मध्ये याचा कम्प्लीट स्क्वेअर तुम्हाला पाहायला भेटेल. एक्स स्क्वेअर मायनस येईल इथं 2 इन ब्रॅकेट एक्स व इथं डी बाय 2 पाहायला भेटेल आणि इथं प्लस डी स्क्वेअर अपॉन 4 पाहायला भेटेल. सो हे मायनस साईन जेव्हा मध्ये घुसणार तेव्हा मायनस होऊन जाईल, आपण हा मायनसचा प्लस होऊन जाईल, हा प्लसचा मायनस होऊन जाईल. सो त्यानंतर तुम्हाला एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होताना दिसेल, प्लस डी स्क्वेअर अपॉन 4 आणि प्लस मायनस डी स्क्वेअर अपॉन 4 कॅन्सल होताना दिसेल, हा 2 इथनं होताना दिसेल, हा 2 इथनं कॅन्सल होताना दिसेल. तुम्हाला फक्त एक्सडी प्लस एक्सडी भेटणार आणि एक्सडी प्लस एक्सडी 2xd असते. समजलं? हो, कळालं. सो तुम्हाला इथं पहा 2xd आलेला दिसतो. आता या 2xd ला लेक्चर मोठं झालं का आजचं? ठीक आहे, हा टॉपिक संपून घ्या थोडसा. 2xd, मग आपण आता काय करतो, आपल्याला या दोघांची सबट्रॅक्शन हे 2xd भेटलेली आहे. लेक्चर आजचं रिपीट करून घ्या. दोघांची सबट्रॅक्शनचा स्क्वेअर हे 2xd भेटलंय, कारण इकडे दोघांचे स्क्वेअर होतं. तर इथे आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचा अर्थ असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी. सो इथं दिसतंय बघ तुम्हाला ए प्लस बी ए मायनस बी, ओके, इज इक्वल टू 2xd. आता मला याच्यातनं मायनस पाहिजे, सो मी हा प्लसचा जो फॅक्टर आहे तो याला डिवाइड करून घेईन. समजलं? सो इथं लिहिणार p मायनस s1p इज इक्वल टू 2xd डिवाइडेड बाय हा फॅक्टर s1p प्लस s2p प्लस s1p. समजलं? प्लसचा फॅक्टर इकडे घेऊन घ्या, मायनस इकडे राहू द्या. मायनस इकडे का राहू दिला? त्याचं कारण आहे की मला इकडे मायनस पाहिजे. समजलं? हो सर. तुम्हाला ही टर्म आलेली दिसते, मग आपण दोघांना घेऊन कम्पेअर करून टाकणार. ओके, सो राईट हँड साइड याची आणि त्याची लेफ्ट हँड साइड दोघांची इक्वल आहे, कारण मी दोघांना कम्पेअर करू शकतो. सो या केस मध्ये काय होतं की डी जो आहे स्मॉल डी तो या कॅपिटल डी पेक्षा खूप छोटा असतो, बरोबर. तर आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी या दोघांची जी प्लस आहे ती ट्वाइस ऑफ कॅपिटल डी एवढीच भेटते. आता ही महत्वाची केस आहे पहा, कारण स्लिट आणि स्क्रीनच्या मधलं डिस्टन्स आहे ते कॅपिटल डी खूप जास्त आणि या दोन स्लिटच्या मधलं डिस्टन्स खूप कमी असतं. सो हा जो छोटा डी असतो हा खूप 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 जास्त स्मॉल असतो कॅपिटल डी पेक्षा, सो त्याला आपण निग्लेक्ट केलं तरी चालतं. म्हणजे हा S1 आणि S2 हे एकाच पॉईंटवर कन्सिडर होऊन जातात. समजलं? हा एकच लाईन कन्सिडर केली जाते यांना अशी,
कारण ते डिफरन्स नसतोच ना, तो खूप छोटा डिफरन्स असतो. मग समजा मी जर पायथागोरस थेरम वापरला, त्या ठिकाणी मी असं म्हणू शकतो की हे S1P आणि S2P हे डिस्टन्स जे आहे हे टॉईस ऑफ डी येणार. त्याचं कारण असं आहे की पायथागोरसनी याचं डिस्टन्स हे डी येतं, पहिल्याचं डिस्टन्स डी येतं, दुसऱ्याचं डिस्टन्स पण डी येतं, दोघांची प्लस केली तर आपल्याला टॉईस ऑफ डी भेटते. समजलं? कारण ते ऑलमोस्ट इक्वल आहे. म्हणजे हे एकमेकावर ओव्हरलॅप झाल्यासारखे वाटतात. म्हणजे ही लाईन तुम्ही इथे घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. समजलं का? लाईन हो इथून सर. इथून काढून टाका तुम्ही अशी. म्हणजे पहा, मी तुम्हाला सांगतो परत, ही लाईन अशी काढून टाका इथून, आणि तुम्ही जर या लाईनला डायरेक्ट या ठिकाणी जरी प्लेस केली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे S1 आणि S2 याच्यातला डिफरन्स नेग्लिजिबल असतो. मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स डीच असतं की नाही? हो डीच असतं की नाही? मग S1P डिस्टन्स पण डीच आहे आणि S2P डिस्टन्स पण डीच आहे. डी प्लस डी झालं ट्वाईस डी. समजलं? हो सर. सो या ठिकाणी हे ट्वाईस डी झालेलं आहे. त्यानंतर मग मग तुम्ही काय करणार, या S1P प्लस S2P च्या जागी ट्वाईस डी सबस्टिट्यूट करून टाकणार आणि लेफ्ट हँड साईडला इक्वेट करून घेणार. आपण काय केलं होतं, हा जो फॉर्म्युला होता, या फॉर्म्युल्याला ही लेफ्ट हँड साईड सारखी आहे, म्हणजे ही राईट हँड साईड आणि ही राईट हँड साईड इक्वल असली पाहिजे. सो 2xd अपॉन S2 प्लस P याची व्हॅल्यू n लॅम्बडा एवढी असली पाहिजे, आणि S2 प्लस P ची व्हॅल्यू ट्वाईस ऑफ डी आली आहे, सो ते मी सबस्टिट्यूट करून टाकतो. मग इथे दिसेल पहा 2xd हे 2xd, याच्या जागी हे ट्वाईस ऑफ डी सबस्टिट्यूट केलं, आणि हे लेफ्ट हँड साईड जी होती त्याच्या जागी मी n लॅम्बडा सबस्टिट्यूट केलं. समजलं? 2 गेट कॅन्सल होऊन हो जाईल. सो मला ज्याची पण व्हॅल्यू काढायची असेल ते रिलेशन मला भेटून जातात. हे फायनल रिलेशन आहे. सांगू याच्यानंतर तुम्हाला ज्याची पण व्हॅल्यू पाहिजे तो 2 कॅन्सल होऊन जातो. तुम्हाला जी एक्स ची व्हॅल्यू पाहिजे होती, एक्स ची व्हॅल्यू सांगितली होती मी तुम्हाला की ह्या सेंटर पासून हा पी पॉईंट किती याला पकडलेला आहे तुम्ही, म्हणजे किती डिस्टन्सला कॅल्क्युलेट केलेलं आहे याला, ते महत्वाचं. तुम्ही जर हा पी पॉईंट जेवढ्या नंबरचा बँड पकडला आहे तर सेंटर पासून त्याचा डिस्टन्स किती याला म्हणतात एक्स. तर हे एक्सचा फॉर्म्युला कसा भेटेल तुम्हाला, मग हा 2 कॅन्सल झालेला आहे. जर तुम्हाला छोटा एक्स पाहिजे असेल तर हा कॅपिटल डी तिकडे घेऊन जा, हा स्मॉल डी तिकडे घेऊन जा, तुम्हाला फॉर्म्युला भेटतो. समजलं? हो सर. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट. इथं थांबू आपण. सर हा व्हिडिओ सेंड करा ना ग्रुपवर. हा व्हिडिओ सेंड करतो मी, तसं काही नाही, पण लेक्चर पण रेकॉर्डिंग भेटेल ना तुम्हाला. लेक्चर पाहिलं तरी चालेल. हो टाकू का ग्रुपवर? हा, टाकून देतो. म्हणजे ते डिस्कशन एकदा क्लिअर होऊन जाईल अजून पाहिल्यावर. टाकून देतो, काही अडचण नाही. थांबू आपण आधी.